सणाला तुम्ही मात्र प्रत्येकाला ईसाई, तुम्ही देखील ख्रिसमस सणाला प्रत्येकाला स्कूल कॉलेजमध्ये बनवतात, मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला ते छत्रपती शिवाजी महाराज बनतायत का? आज 22 जानेवारी 2024ला प्राणप्रतिष्ठा, 400 वर्ष 14 वर्ष राम वनवासाला गेला, आता 400 वर्षानंतर पुन्हा एकदा राम अयोध्येमध्ये येणार आहे, मग प्रत्येकजण श्रीराम बनेल का? प्रत्येक ते दिवाळी जर्सी साजरी करतात का? भगवे लावतील का? मग आपण वेस्टर्न कल्चरला का फोकस करता? हिंदूला फोकस करा. हिंदुत्व मर्त्याचा प्रत्येक जर फोकस वेस्टर्न कल्चर आपल्याला फोकस करतो तर आपण वेस्टर्न कल्चरला फोकस करू नका मित्रांनो. आणि जाऊयात मॅचकडे. मॅच देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या बॉलवरती ठोकला हा षटकार, षटकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला 8 वरती. फिल्डिंग दमदार झाली आहे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक पहिलं संपलं. धावफलकावरती 9 धावांचं षटक, कारण षटकार आला तरी सुद्धा या ठिकाणी 9 धावा दिल्या तेवढ्या महागाचं षटक म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये जीवांच्या आकांताने या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि आपण दुसऱ्या बॉलवरती तो झेल उडाला होता, ओंकार तिथे होता आणि ओंकारने अशाच प्रकारचा प्रयत्न मागच्या मॅचमध्ये केला होता. तिथे किमान त्याने 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि एका धावेने संघ मात्र आपला विजय प्रस्थापित केला. खऱ्या अर्थाने पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारचा सामना निसटला असं वाटत असताना मॅच मात्र अतुलने जिंकली आणि त्यानंतर सुद्धा अतुल आज काहीतरी वेगळं नशीब घेऊन आलाय आणि आज सुद्धा शेवटच्या 2 बॉलवरती 2 धावा आवश्यकता असताना मॅच अतुलने जिंकून दिली होती. आता सुद्धा तोच प्रश्न असेल की या ठिकाणी कमीत कमी धावा देणं आणि आपल्या संघासमोर कमीत कमी धावांचं टार्गेट आपल्या संघाला चेसेबल करावं लागेल. अशा प्रकारचा प्रयत्न असताना फटका आठवण झाली आहे. तिलशांची बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईन फाईन लेग सीमा पार ठोकला हा चौकार आला यावेळेस धनंजयच्या बॅटमधून. प्रदीपजी माळी या ठिकाणी आलेले सकाळच्या सत्रामध्ये आयवा कॅचसाठी त्यांनी पारितोषिक लावलं होतं. जरूर 500 रुपयाचं पारितोषिक पहा. लगातार 2 षटकारांसाठी 2000 प्रदीपजी माळी यांच्या वतीने आयवा कॅचसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. अंतिम लढतीमध्ये सकाळपासून पारितोषिक आयवा कॅचसाठी मायबाप प्रेक्षकासाठी 500 रुपये, 2 बॉल 2 षटकार 1000 रुपये आणि ह्या गावचे हे गोल्डन मॅन आहेत. आणि आता गोल्डन मॅन प्रदीप शेठ माले आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आणि या बॉलवरती धाव आली आहे ती मात्र सिंगल स्कोर पुढे जातोय स्कोरबोर्ड वरती रन संख्या. या दरम्यान सन्माननीय पाहुणे सुदामजी भोईर साहेब पालेगाव याच गावचे जावई व 17 या आकड्यावरती फायनलची मॅच. आता सूर्यदेव देखील सूर्यास्ताला जवळपास गेला आणि थोड्याच वेळानंतर अंधार देखील आता होईल. 17 धावा धावपलकावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉलवरती एखादी महत्वपूर्ण खेळली मात्र एखादा शॉट खेळून या ठिकाणी एक चांगलं धावपल एक चांगलं टार्गेट मात्र सेट करण्याची संधी इथे मात्र धनंजयला असणार आहे. पुढचा बॉल अतुलचा. धनंजय ऑन साईडला खेळलाय डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज. इथे मात्र ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं त्याच प्रकारची गोलंदाजी साकारली जाते आतापर्यंत अतुलच्या माध्यमातून. एक यंगस्टर आहे वय वर्ष 16 वर्षाचा हा गोलंदाज. आज गुणवत्ता किती टासून भरली आहे खरोखर. या ठिकाणी शैलेश पावशे जे संघाचे पॅकर आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी मात्र हा संघ या संघाची बॉन्डिंग केलेली आहे. त्यामध्ये स्वप्नीला आहे, राहुल काटे आहे, यांचं खूप मोठं योगदान या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्याची मेहनत, त्याचा टप्पा, त्याची लेन, खांद्याचा पूर्णपणे वापर करतो अतुल काटे. तुम्ही त्याचा अँगल पाहता. रिव्हर्स सहस्त्र बाहेर काढलाय. जरूर शेवटचा बॉल होता आणि अशा रीतीनं
फलंदाज झाला इथे बाद आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता त्या धावा 18 आणि 19 आता टार्गेट उत्तरार्धामध्ये पार करायचा। बाद आहे ना दादा, बाद आहे ना, फलंदाज आउट आहे ना, आउट आहे। तर हा सन्माननीय उपस्थित जितू दादा जोशी त्याचबरोबर प्रसादजी कामत साहेब यांच्या वतीने प्रत्येकी 2,000 रुपये आणि प्रदीप माळी यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला आलेलं आहे। सन्माननीय आपण पाहतोय प्रदीप शेठ माळी जे या गावचे आपण पाहतोय अध्यक्ष आहेत, रायगड जिल्हा परिषद शाळा खेरणेचे अध्यक्ष आहेत आणि सदैव शैलेशजी माळी यांच्या बरोबरीने अंशुल खेरणेसाठी खूप मोठं महत्त्वाचं योगदान त्यांचं राहिलेलं आहे। त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संग्राम 11 नितलं ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये असतो ना त्या त्या वेळेला सचिन शेठ म्हणजे भाया पाटील यांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान या संघाला असतं आणि हा संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय आणि येणाऱ्या कालामध्ये त्यांची स्पर्धा आपल्याला एक नाईटची स्पर्धा यावेळेस पाहायला मिळू शकेल। DC गोंदली यांच्याकडनं मोलाचे योगदान या स्पर्धेसाठी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। लक्षात उभरायचा 19 आपण सौरभ पाहिलं तर उत्साही टीमने प्रत्येक मॅच एकतर्फी जिंकलेली आहे ते मात्र टार्गेट येता उत्तरार्धामध्ये पार करायचा। या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होईल याच्यासाठी चाललेली ही महायुद्ध मॅच तुम्ही पाहताय। टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांच्या बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता संग्राम 11 नीतलास या दोन टीम मध्ये मॅच चुरशीची होईल। अमर हिलालना आज गोलंदाजी दमदार केली आहे, त्याचा टप्पा त्याची लेन या मॅच मध्ये कशा रीतीने करेल येणारे बॉल सांगून जातील। 12 मध्ये 19 बनवायच्यात। राहुल काटे टीमचा कॅप्टन आणि त्याच्या जोडीला साहिलला ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट। पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला अमर हिलाल। पहा अनिल डोपरे साहेबांसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे प्रदीप शेठ माळी यांच्या वतीने। जर अनिल डोपरे यांनी कॅच पकडली तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे। फिल्डिंग तर चांगली होते मैदानावरती, जरूर आपण पाहू शकाल एखादी कॅच उडाली तर जरूर संधी असेल। अमर पुन्हा एकदा सज्ज, पहिल्याच बॉलवरती आला होता, कार्पेट खेळलाय, फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र क्लिअर करत असताना राहुलच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक, चौकार। अशा चुका अशा मोमेंटला करता तुम्हाला मॅच मध्ये बाहेर नेतील। मेगा फायनलची मॅच आहे, तुम्ही मेहनत केली आहे, तुम्ही पराक्रम केली आहे आणि अशा मोमेंटला फिल्डिंग खराब झाली आहे। संतोष दादा फिल्डिंग तुमचा अफेड खूप महत्वाचा आहे आणि अशा मोमेंटला फिल्डिंग खराब झाली आणि पहिल्याच बॉल वरती आला चौकार। जरूर प्रदीप शेठ माळी यांच्या वतीने आमच्या समालोचन कक्षाला तब्बल 500 रुपयाचं म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आले। मोस्ट वेलकम, धन्यवाद। कडा लागला बॉल थर्मॅनच्या दिशेनं वेगानं आणि या बॉल वरती आला हा चौकार। 4 धावा, 4 धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 8 वरती। काय लक फॅक्टर थोडंसं मांडलं जाईल, कारण 99% जरी मेहनत असली, 1% आपली लक फॅक्टर असली ना तरी लक फॅक्टर कुठंतरी या ठिकाणी आपण पाहतोय की नितलस संघाच्या बाजूने आहे। एका क्षणाला पहिल्या मॅच मध्ये नितलस संघ बाहेर होईल असं वाटत असताना नितलस टीम आज फायनल केलते। नक्कीच सकाळी नशीब बलवंत होते, लक फॅक्टर खूप महत्वाचे आहेत आणि पहिली मॅच दमदार विजय। अतुलचं कौतुक जितकं करू तितकं कमी आहे, पण मेहनत 11 प्लेयरची, असं नाहीये का अतुल एकटाच लढला। अतुलनं प्रयत्न केले, मेहनत आणि त्यांना मेहनती जी पराकाष्ठा लेटकट केला। थर्डमॅनला प्रोटेक्शन, फिल्डर आहे तिकडे। येणाऱ्या काही दिवसामध्ये नाईटची रजनी देखील कानपोली गावामध्ये आली आहे आणि त्याचे प्रमुख आयोजक आमच्या सोबत आहेत।
गणेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही नाईटची क्रीडा नगरी फेब्रुवारी नक्कीच 21 ते 25 ही कानपोली नाईट नक्कीच तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल गणेशदादाची कॉन्टॅक्ट करा. त्याची पूर्ण टीम रोहित पाटील असतील, चेतन पाटील, सुधीर पाटील आणि त्याच्यानंतर पूर्ण त्यांचे संयोजक आयोजक. फुल टॉस होता, टॉल उचलू शकले नाही आहेत. तिसरे पंच लगेच जाऊया. DRX घेतला नो बॉल साठी. शेवटच्या क्षणाला हा DRX खूप महत्वाचा असणार आहे, जिथे मात्र जीवाचं रान केले जाते ही ट्रॉफी जिंकण्यासाठी. 30+ धमाका आणि शिल्वर खेळण्याच्या आयोजनातून साकारलेली स्पर्धा. यस, पंचांचा निर्णय आलाय. इट इज अ कॉल, नो बॉल. 1+1 धावा कमी आहेत, लगेच नो बॉल आला. म्हणजे कुठेतरी लक फॅक्टर ऑन आहे असं म्हटलं काही हरकत नाहीये. या धावा धावपलकावरती 2 आणि धावा धावपलकावरती 11. फ्री डे बॉल. 11 धावा धावपलकावरती. फटका चांगला, क्षेत्ररक्षक तिथं पकडलाय झेल, पण बॉल होता फ्री हिट. फ्री हिट वरती तुम्ही झेल घेतला, काहीच नाहीये. रनआउट घेतला तरच फलंदाज बाद असतो. नो कॅच नो स्टंप, फक्त रनआउट. आणि या बॉल वरती एका धावेच्या बरोबरीने स्कोर चालला 12 वरती. अजूनही गरज आहे ती जिंकण्यासाठी 7 धावेची. 8 बॉल 7 ची गरज आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉलिंग आता चांगली झाली. अमरची सिंगल आली. स्कोर चालला स्कोर बोर्ड वरती 13 या आकड्यावरती. यस, 13 धावा धावपलकावरती आहेत. येणारे चेंडू बाकी असणाऱ्या 7 आवश्यक धावा आहेत, त्या 6. कुठेतरी चेंडू आणि धावांचं समीकरण जे आहे ना ते कमी होत चालले आणि त्याचमुळे इथं जल्लोष मात्र पाहायला मिळतोय. तर संग्राम 11 लिटलर्स टीमचा थोडासा या ठिकाणी बॅकफुटला गेलाय. उसाटणे संघ इथे कट काढण्याचा प्रयत्न फसलाय जरूर, मात्र चेंडू गेला निर्धाव. 6 बॉलवरती आता 7चं समीकरण. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या 30 धमाक्यामध्ये ट्रॉफी उंचवण्याचं कामगिरी करेल ते येणाऱ्या 6 बॉलवरती जरूर पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी जरूर सामना एका बाजूला आपण विचार केला तर 60% सामना नितलस संघाच्या बाजूने आहे. 40% या ठिकाणी संधी उसाटणे टीमला सुद्धा आहे, कारण उसाटणे टीमकडे गोलंदाजी अजूनही चांगली आहे. एकीकडे राहुल काटे आणि साहिल दरे ही सलामी जोडी अजून सुद्धा मैदानावर चांगली कामगिरी करते. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. अनिलजी डोपरे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील 5 मिनिटांमध्ये ही लढत आपल्याला संपवायची आहे. अंधारामुळे कुठल्याही संघाला या ठिकाणी नुकसान होऊ नये याची आपण दक्षता प्लीज घ्यायची आहे. तर येणाऱ्या कालामध्ये जरूर आपण पाहू शकाल की एक स्वप्न पाहिलेलं पूर्ण होईल का. जर आपण साथ दिली तर ते स्वप्न सुद्धा आपल्याला याच मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि शिनेवर खेळण्याची डे नाईटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र आपली साथ खूप महत्त्वाची असेल. त्यामध्ये खऱ्या अर्थाने शैलेशजी माले असतील, त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने उपसरपंच राजेंद्रजी गोंदले असतील, त्याचबरोबर प्रदीप शेठ माले असतील, त्याचबरोबर संदीप शेठ माली. अंशचं खूप मोठा सपोर्ट आहे. त्याच्या नावाने हा संघ आहे, त्याचा सपोर्ट असणारच. अंशचा सपोर्ट जरूर असणार आहे. प्रत्येक मॅच तो एन्जॉय करू असतो, मग नाईटची स्पर्धा असो किंवा रात्री 2 वाजता सुद्धा तो व्यासपीठावर उपस्थित असतो. यस, लेदर क्रिकेट चांगलं खेळतो, त्याला टेनिसची देणं घेणं नाही, लेदर त्याला खेळायचं आहे. हा झेल उडालाय साहिलचा, इथे मात्र झेल पकडला गेलाय. झेल नाही तर एक चेंडू सुद्धा मिस झालाय. आता 5 बॉल 6 ची आवश्यकता. शेवटच्या मॅच मध्ये अशा मोमेंटला धावा येतात जेव्हा अंधार होतोय, सूर्यास्ताला जातोय. 6 बॉल 6. मात्र दमत वातावरण थोडंसं आपण पाहतोय, त्याच्यामुळे 6 बॉल 6 अवघड आहेत. आणि या अवघड परिस्थितीमध्ये विजय होणार कोण याच्याकडे देखील आता लक्ष लागलंय या मैदानामध्ये. 6 तुम्हाला बनवायच्या होत्या, 6 मध्ये बनवायचं. सर्व आपण पाहिले ना तर कमी धावसंख्येमध्ये सामना हाय व्होल्टेज का होतो, कारण मनस्थिती वेगळी असते फलंदाजाची की मला फक्त सिंगल काढायची आहे आणि सिंगल काढत असताना कदाचित बॉल सुद्धा मिस होतात. आता मात्र फिनिश करण्याचा प्रयत्न साहिलने केला, झेल उडाला, एक बॉलही गेला. आता मात्र 5 बॉल 6 च्या समीकरणामध्ये अजून 1-2 बॉल डॉट गेले ना तर सामना मात्र या ठिकाणी जरूर झुकी शकेल. तो मात्र उसाटणे ब्रिजच्या बाजूने. सागर पाटील तुम्ही पाहता, नाईट त्यानं काल गाजवली, तो आता डे गाजवेल का. ऑल ऑन द कार्पेट एक केली पूर्ण दुसरीचा प्रयत्न वेगानं चालू आहे. दुसरी धाव
पूर्ण केली जाते. हे फटके खूप महत्त्वाचे असतात कारण आपले टेनिस क्रिकेटपटूंना पाहिले तर चौकार षटकारांची आतषबाजी करायला जातात आणि अनेक वेळा पाहतो आपण की 30 बॉलमध्ये 32 धावा असल्या तरी सुद्धा मॅच आपल्याला या ठिकाणी जिंकता येत नाही. तर प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकून मॅच फिनिश करून हिरो बनण्याची कामगिरी प्रत्येक करायला जायचं. विजयापर्यंत जायचं आहे तर डबल सिंगलला तुम्ही प्राधान्य दिलं तरी तुम्ही मॅच जिंकणार आहात. मोठ्या फटक्या मारत जातात, त्यामध्ये विकेट लवकर कॅरी होतात. मग शेवटच्या मुवमेंटला शेवटच्या बॉलमध्ये तुम्हाला दडपण येतं आणि त्या दडपणाखाली जाईल का आता बॅटिंग करणार नितलास टीम का इथून सागर पाटील डॉट बॉल फेकेल याच्याकडे लक्ष. त्याच्यामध्ये क्षमता आहे. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये लागलाय टॉप एज, जेलची शक्यता पकडलाय, जेल विकेटचं पतन. टॉप एज आणि लगेच सागरला यश मिळतं आणि जिथे आता शिल्लक 3 बॉल 4 ची अजूनही गरज आहे. सर काय म्हटलं, सागर काल नाईट स्पर्धेमध्ये तो बाईक वरती स्वार झाला. त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं जिंकलेली ही 5वी बाईक आणि 142 5 विकेट. आता मात्र तो दडपण हाणू शकेल का जरूर आपण पाहिलेला तर त्याच्यामध्ये क्षमता जरूर आहे कारण त्याने प्रेशर घेतलं नाही. प्रत्येक बॉलवरती मात्र या ठिकाणी स्टंप टू स्टंपच्या लेवलला गोलंदाजी तो करतोय. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी जगडावं लागतं फलंदाजाला, कशा प्रकारचा स्ट्रोक कन्वर्ट करावा याच्यासाठी प्रयत्न केला जातो आणि त्याच प्रयत्नामध्ये ही विकेट मात्र नितलास सिंगना संघाने गमावली आहे. आता येणारे 3 बॉल आवश्यकता आहे. 3 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या 4. हा टीमचा ट्रम्प कार्ड आहे. सागर पाटील अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. याच्यामध्ये क्षमता आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, त्याचा टप्पा, त्याची लेन, त्याच्या पडणारे गुड लाईन स्पोर्टवरनं बॉल टेकअप, त्याच्यानंतर खालून ही त्याच्याकडे व्हेरिएशन देखील आहे. हा सागर पाटील कडे भरकोस आहे. मला तो इथे शांत बसेल का? फलंदाजाला लेटकट केला, तिथे मात्र डीप पॉइंटला फिल्डर आहे. तोपर्यंत एकच धाव, त्याच रेंज मध्ये बॉल तिथे फिल्डर लावला आणि लगेच 1 धाव. आता मात्र गरज आहे 2 बॉल बनवायच्या धावा 3, 2-3 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये. का मॅच झाली आहे संतोष सर? जरूर पहिली सेमी फायनल पाहिली त्याच प्रकारची मॅच. आता मात्र बॅटिंग आहे ती मात्र नितलास टीमची, बॉलिंग करते उसरली टीम. मात्र राहुल काटेच्या मनामध्ये काय असेल? एका बाजूला सागर जरूर आहे मात्र हा सुद्धा बाईकवीर आहे तो मात्र राहुल काटे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. 2 गोलंदाज असे आहे तिथे मात्र गोलंदाज आणि फलंदाजामध्ये चालू असलेली ही बिग फाईट. फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने, फिल्डर तिकडे आणि पकडला आणि तो मात्र या बॉल वरती आल्या धाबा 2. आता 1 बॉल 1 ची गरज. अशीच मॅच झाली आहे शेवटच्या मोमेंटला. मगाची देखील मॅच अशाच मोमेंटला आली हवी, आता देखील अशी. आणि ती मॅच जिंकली होती फिल्डिंग करताना नितलास संघानं. आता बॅटिंग उलटफेर झाला, क्रिकेट बनला उलटफेर. मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागला. 1 बॉल 1 ची आता मात्र गरज है मैच जीतने सफल तक तक होता है जब वो दुनिया को नहीं बल्कि खुद को बदलना शुरू कर देता है. इथे बदलावे लागेल. आता बैटिंग करणाऱ्या राहुलला सफर कितना भी मुश्किल हो आप हिम्मत बढ़ते जाओ, विजय आप जरूर शामिल करेंगे. आणि ही ठस्सन लागली है क्रिकेटचा विजय, क्रिकेटचा दर्जा किती लेवल है हे आज तुम्हाला घेऊन आलाय. खेळण्याच्या क्रीडा नगरीमध्ये मेगा फायनलची मॅच. एकदा मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या डेफिनेटली झाल्या पाहिजेत. 1 बॉल 1 रन, विजयाचे दरवाजे कोणचे ओपन होतील. आता ज्याप्रमाणे समुद्रामध्ये तळ्यामध्ये नदीमध्ये जाळं टाकलं जातं ना त्याप्रमाणे आता मात्र बॅटरला जाळं टाकलं अडकवण्यात येईल का? हे क्रिकेट आहे. क्रिकेट विजय कोणाचा होईल. मात्र संतोष सर एखाद्या बॉल मध्ये तुम्ही 6 पाहिल्यात, 6 मध्ये 1 होत नाहीये पण जिंकतो तो मात्र क्रिकेटच. क्रिकेट आणि क्रिकेटचा विजय होतोय. ही लढाई 2 गावाच्या प्रतिष्ठेसाठी, त्यांच्या प्रेरणास्थानासाठी, त्यांच्या पूर्ण गावकऱ्यांसाठी आज घेऊन आली आहे खेळण्याच्या क्रीडा नगरीमध्ये. मेहनत, यश, पराकाष्ठा, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमची प्रेरणा किती धावल देईल. 1 बॉल 1 रन. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा दोन्ही टीम साठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत. लढल्या त्या गावासाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी, नाही कोणी स्वतःसाठी, नाही आम्ही खेळत पैशासाठी. आम्ही लढतो आमच्या फक्त नेतृत्व आणि आमच्या गावाच्या विकासासाठी. त्यांनी मात्र फिल्डिंग लावून घ्यायचं, कोणत्याही संघाने स्टंप उखडायचे नाहीत.
ही आयोजकांकडून सूचित करण्यात आणि आलेलं आहे. एक मध्ये बनवायची एक धाव. सागर पाटील म्हटलं जातं ना, जेव्हा सर्व काही अपरित वाटतं ना, तेव्हा उसाटणे क्रिकेट नगरीसाठी सागर पाटील उभा राहतो आणि नितलाश टीम साठी राहुल काटे. राहुल वर्सेस सागर ही मॅच दोन टीम मध्ये एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. मेगा फायनल. दडपण स्पेशल ऑन अ बॉलर, स्पेशल ऑन अ बॅटर, स्पेशल ऑन अ फिल्डर. दडपण प्रत्येक टीम. राहुल काडे नितलासाठी कित्येक वेळा उभा राहिला. सागर पाटील उसाटेसाठी. आता लढत त्या दोन गावांसाठी लागली आहे. षटकातील बॉल हलक्या हाताने कट केलं. अशा रीतीनं मॅच जिंकली आहे टीम. या स्पर्धेचा अंश 11 केरने आयोजित 30 स्पेशल 2000 चषक चा मानकरी संग्राम 11 नितलास. DJ Bravo, DJ RBS, DJ हॅलो हॅलो, त्यांची नावं सांग ना. तर ग्रामस्थ मंडळ केरळचे जे ग्रामस्थ आहेत, वासुदेव माली साहेब, त्याचबरोबर बुधाजी माली साहेब, पांडुरंग माली साहेब आणि परशुराम माली, त्याचबरोबर एमडी माली. तर पहा, सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आपण बक्षीस समारंभासाठी व्यासपीठावर या प्लीज. केरणे गावचे ग्रामस्थ जे आहेत त्यांना विनंती आहे, आपण यायचं आहे व्यासपीठावरती. सर्व पाहुण्यांना विनंती आहे, या ग्रामस्थ मंडळ केरळचे सर्व जे ग्रामस्थ आहेत, वरिष्ठ ग्रामस्थ, त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर विलासजी गोंदी साहेबांना विनंती आहे आणि त्यांच्या बरोबरीने रमेशजी गोंदी साहेब यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. बक्षीस समारंभ इथे होणार आहे आपल्या शुभ हस्ते. प्रथम आपण 2 मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत, त्या ठिकाणी आपण पाहतोय.